दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. या सूत्रावर कलियुगामध्ये भगवंताचा एकमेव अवतार झाला तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी. कलो श्रीपाद वल्लभा. आता याचा महिमा अनेक संतांनी परम अंश परिकालिकाचार्य वासुदेवानंद सरस्वती इत्यादी सांगितलेला आहे. पण कलियुगामध्ये श्रीपादांचा महिमा अपरंपार आहे. पिठापूर क्षेत्रामध्ये आजच्याच दिवशी 700 वर्षापूर्वी श्रीपादांचा जन्म झाला. पापनाचार्य अत्यंत पवित्र असे ब्राह्मणच्या काळातले चतुर्वेदाचे सांगवेद सम्राट, त्यांच्या घरी सुमती महाराणी त्यांची कन्या आणि अप्पलराज शर्मा या पवित्र दंपतीपासून श्रीपाद या पुत्रावर अवतरले आणि आज ते कल्पवृक्षाचे कार्य करत आहेत. पिठापुरे देवस्थान आजचा कार्यक्रम या प्रपंचामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, जपान याच्यामध्ये 25-30 हजार माझ्या ग्रुपमधून लोकांनी पाहिले. तर एवढा या कलियुगामध्ये श्रीपादांचा महिमा वारंवार वाढतो आहे. मी सर्व भक्तांना विनंती करतो की आपण कोणत्या तरी निमित्ताने पिठापूरला या आणि श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानमध्ये दर्शन घ्या आणि अनुभूती घ्या. हा नित्य आनंद या जगात कुठेच मिळणार नाही. इथल्या श्रीपादांच्या दरबारमध्ये प्राप्त होतो. पण आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आपण इथे यावं, श्रीपादांचं दर्शन घ्यावं, जीवन प्राप्त करावं. या निमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, गणेश जयंती निमित्त आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. अवधूत